पेट्रोल पंपावर या गाड्यांना नाही मिळणार पेट्रोल आणि डिझेल. 1 जुलैपासून निर्णय लागू. कोणत्या क्षेत्रात हा नियम असणार? वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आता ठराविक कालावधी ओलांडलेल्या जुन्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. या निर्णयाचा फटका लाखो वाहनधारकांना बसण्याची शक्यता आहे. CAQM म्हणजेच कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने जाहीर केलंय की दिल्ली आणि NCR परिसरात 1 जुलै 2025 पासून या नव्या नियमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. 10 वर्ष जुनं डिझेल वाहन आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांना 1 जुलैपासून पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. तर CAQM अनुसार 1 नोव्हेंबरपासून गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर आणि सोनीपत या भागात 15 वर्ष जुन्या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही. ANPR सिस्टमनुसार वाहन पेट्रोल पंपावर प्रवेश करताच त्यांची नोंद केली जाईल. सिस्टम वाहनावरील क्रमांकाची पडताळणी करेल. यात रजिस्ट्रेशन डिटेल, फ्युएल टाईप आणि वाहन या माहितीचा समावेश आहे. वाहन एखादं वाहन 15 वर्षाहून अधिक जुना असेल तर पेट्रोल पंपावर इंधन न देण्याविषयी अलर्ट मिळेल. सध्या हा निर्णय दिल्लीपुरता मर्यादित आहे, पण देशभरातील वायू प्रदूषण लक्षात घेता काही राज्यांमध्ये देखील हा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. कारण जुन्या वाहनांमुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडते. सध्या दिल्ली आणि NCR परिसरात 1 जुलै 2025 पासून या नव्या नियमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल. जे वाहन या कालावधी पलीकडे गेलेले आहेत त्यांना EOL म्हणून नोंदवलं जाईल आणि त्यांना पेट्रोल पंपावर इंधन दिलं जाणार नाही.